बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रद्द करा 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 आरपीआय जिंदाबाद 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 आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे मदर समितीचा अहवाल जाहीर करा जाहीर करा जाहीर करा मदर समितीचा अहवाल जाहीर करा जाहीर करा जाहीर करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा रोहिदास महाराजांचा विजय असो महात्मा ज्योतिबा बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा काय सांगा आज आरपीआयच्या वतीने उपोषण करण्यात आलेलं आहे कुठला मुद्दा आहे काय मागणी आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले केंद्रीय मंत्री त्याचप्रमाणे पप्पूजी कागदे जिल्हा अध्यक्ष तथा युवक महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या आदेशावरून आज या तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि युवक कार्यकर्ते यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमाला अरुण भैया निकाळजे, कुणाल निकाळजे, त्याचप्रमाणे सुभाष निकाळजे, बाबा गायकवाड, पॅन्थर साळवे, ससाने, त्याचप्रमाणे दादू खंडागळे, सादिक भाई कुरोशी, त्याचप्रमाणे सुनील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार संघाचे बाळू कटके, त्यांचे सर्व सहकारी आणि अरुण कांबळे शासकीय रिटायर अधिकारी हे सर्व, त्याचप्रमाणे आपल्या हनुमानगावचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे शिंदे, त्याचप्रमाणे पोपटराव, त्याचप्रमाणे लोणीहून आलेले आपले शिंदे ड्रायव्हर, त्याचप्रमाणे खंडागळे दादूजी, वस्ताद विजय जाधव, त्याचप्रमाणे दौला वडगावून आलेले आमचे आडबल्ले संदीप, पत्रकार संदीप जाधव, दीपक भैया गरुड हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी याच्या अगोदर आता सर्व तरुण या ठिकाणी येऊन घोषणा देऊन थोडे काही कार्यक्रमांनी तिकडे गेलेले आहेत। थोड्या वेळाने सर्व तरुण आणि सर्व रिपन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी पुन्हा येणार आहेत आणि तहसील मॅडम या ठिकाणी आल्यानंतर आमचं हे आंदोलन संपलं जाईल। आणि आमची अशी मागणी आहे की जो शासनाने निर्णय घेण्याचा घाट घातलेला आहे, 59 जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो 19 जाती एकसंघ राहावा ही आमची भूमिका आहे। जरी कोणत्या काही मातंगांनी मागणी केली असेल, परंतु आंबेडकरवादी मातंगाचा पाठिंबा याला आहे, चांभार समाजाचा पाठिंबा याला आहे। आणि आमचं म्हणणं आहे की आमचे धाकटे भाऊ आहेत, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमात किंवा आपल्या समाजामध्ये फूट पडणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी। अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा सांगितलं, जग बदल घालून निघाव, मला सांगून गेले भीमराव। तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना ते मानत होते। बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी त्यांची फकीरा ही कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केलेली आहे। तेव्हा हे जे शासनाने या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या शासनाचा आम्ही आष्टी तालुक्याच्या रिपाईच्या वतीने, युवक रिपाईच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत। जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रामदास आठवले आगे बढ़ो, पप्पू कागदे आगे बढ़ो। जय भीम, जय भीम, हम सब विजय असो, विजय असो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबाच्या आदेशावरून पूर्ण महाराष्ट्रात, राज्यात हे आंदोलन उभं होत आहे। या आंदोलनाच्या मागण्या आहेत की आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे, तसेच जातीय जनगणना झाल्यानंतरच हे वर्गीकरण झालं पाहिजे असं केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं आम्ही आष्टी या ठिकाणी अशोक साळवे साहेब असतील, अरुण भैया असतील, सुनील निकाळजे असतील, सुभाष असेल, शशीनाना असेल, सर्व आलेले, सर्व तालुक्यातून आलेले सर्व युवक, रिपाईचे कार्यकर्ते, सर्व फादर बॉडीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। आणि आमची मागणी आहे की आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे।
कारण की बाबासाहेबांनी अभिप्रेत 59 जाती एकत्र केल्या होत्या आणि त्या कधीही विखुरता कामा नये, परंतु काही जे मातंग समाजाचे नेते आहेत त्यांनी हे आरक्षण उपवर्गीकरण हे झालं पाहिजे, परंतु आमचं असं सांगणं आहे की हे जे सर्व 59 जाती आहेत हे सर्व भाऊ आहेत, त्यामुळे यात विघटन झालं नाही पाहिजे. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आष्टी या तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी लक्षणीय उपोषण या ठिकाणी केलेलं आहे. जय भीम. मी सुनील निकाळजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले IT सेल, बीड जिल्हा. आज सर्व राज्यभर रामदेस जे आठवले यांच्या सांगण्यावरून लाक्षणिक उपोषणाचा एक नियोजन केलेलं आहे आणि आता लाक्षणिक उपोषण चालू आहे. सरकारने जो आरक्षण व वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे. ज्याने जे 59 जातीमध्ये जे फूट पडणार आहे आणि जो बदर कमिटीचा अहवाल आहे तो समान झाला पाहिजे. बदर कमिटीचा अहवाल जो आहे तो सार्वजनिक झाला पाहिजे आणि 2027ला जी जातीनिहाय जनगणना होणार आहे त्यानुसार अबकड वर्गीकरण लावण्यात यावे. 2027च्या जनगणनेनुसार जो निकष निघणार आहे त्या निकषानुसार वर्गीकरण करावे असे सरकारला इशारा करण्यात येतो. आमची ठाम मागणी आहे की हे आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे आणि जर करायचं असेल तर 2027च्या जनगणनेनुसार हे आरक्षण जे आहे जातीनिहाय अबकड लावण्यात म्हणजे करण्यात यावे. ह्याच मागणीसाठी आम्ही आज आष्टी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत आहोत. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात जो शासनाने अबकडचा घाट घातलेला आहे, वास्तविक पाहता हा अबकड घाट घालण्याचा कायद्यामध्ये कसल्या प्रकारची तरतूद नाहीये, पण शासनाने जातीमध्ये भांडणं लावायची आणि विदुष्ट निर्माण करायचा हा सरकारचा हे आहे. आमचं असं म्हणणं आहे की टोटल 59 जातींना कशाची अबकडची फक्त एका जातीची गरज मागणी करते, पण 58 जातींना कसलीही गरज नाहीये. त्यांना सुख गुण्यागोविंदाने नांदतात. ते चर्मकार समाज तसंच इतर जाती आहेत त्यांचा आमचा RPIच्या वरला भरून पाठिंबा आहे की त्यांनी येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जातीचं वर्गीकरण न करता सर्व लोक गुण्यागोविंदाने नांदावात अशीच आमची इच्छा आहे. आणि RPIला राष्ट्रीय चर्मकार महासंघ तसेच बबनरावजी घोलप नाना आणि रोहिदाजी बनसोडे साहेब तसेच राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे परशुरामजी इंगोले साहेब यांच्या आदेशाने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जाहीर असा